छत्रपती संभाजीनगर शहरात हायस्पीड रेल आणि जिओटेक्निकल चॅलेंजेस नावाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून IGS औरंगाबाद चॅप्टर आणि सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंटच्या माध्यमातून MIT आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स पूर्व कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये जपानमधील विषय तज्ज्ञ देखील सहभागी होत असून हायस्पीड रेल आणि जिओटेक्निकल चॅलेंजेस नावाची ही कार्यशाळा 18 डिसेंबर 2024 पर्यंत MIT येथे आयोजित करण्यात आली आहे। आणि यावेळेची जे इंडियन जिओ टेक्निकल नॅशनल कॉन्फरन्स 2024 आहे, हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि हा खूप मानाची गोष्टी आहे। हा खूप महत्त्वाची कॉन्फरन्स आहे आणि ह्याच्या आधी हा कॉन्फरन्स मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये ऑर्गनाईज झालेली आहे। IITs, NITs आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारख्या महत्त्वाचे संस्थांमध्ये ते ऑर्गनाईज झालेली आहे। फर्स्ट टाईम हे आपले छत्रपती संभाजीनगरला हे मान मिळतो आहे आणि MIT त्याला होस्ट करतो आहे आणि MIT बरोबर जे इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी आहे, नॅशनल बॉडी आहे आणि ते इंदौर, पुणे आणि औरंगाबादचे जे चॅप्टर आहे ते सगळे जॉईंटली आपण ऑर्गनाईज करतो आहे। आणि त्या कॉन्फरन्सचं महत्त्व असं आहे की यावेळेच्या जे कॉन्फरन्सच्या थीम आहे, प्री कॉन्फरन्स थीम, ज्यामध्ये इंडियन जिओ टेक्निकल सोसायटी इंटरनॅशनल पार्टनरबरोबर कॉन्फरन्स घेते। यावेळेच्या महत्त्व असं आहे की यावेळी आपण हाय स्पीड रेल्वे म्हणजे जपानबरोबर भारत म्हणजे काम करतो आहे। म्हणजे जे मुंबईपासून अहमदाबादला पण जे लाईन जातो आहे हाय स्पीड, त्यामध्ये जपनीज लोक सगळे मदत करत आहे, म्हणजे त्यांची टेक्निकल नो बरोबर काम होतो आहे आणि ते सगळे महत्त्वाचे लोक 18ला येणारे आणि या विषयावर म्हणजे हाय स्पीड रेल या विषयावर बोलणारे खूप महत्त्वाचे लोक आहे। आणि ते बाकी इंटरनॅशनल पार्टिसिपेशन पण आहे, ज्यामध्ये तायवान, कोरिया, USA, युनायटेड स्टेट्स हे पण लोक येत आहे आणि टोटल मिळून जे आहे आपल्या जे आहे 3 दिवसामध्ये 1100 ते 1500 डेलिगेट्स IITs, NITs, लार्ज कॉर्पोरेट मॅन्युफॅक्चरर जे या जिओ टेक्निकलचे काही इन्स्ट्रुमेंटेशन्स बनवतात, सोल्युशन्स देतात, कन्सल्टिंग देतात, ते पण सगळे लोक येणार। पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा एक मान मिळाला, MITला मिळाला आहे। याचा लाभ कसा होणार म्हणजे छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र आणि देशासाठी? हा जे बेसिकली तुम्ही बघितलं हा जे कॉन्फरन्स आहे ते म्हणजे त्याच्या जे मेन उद्देश असतं ते नॉलेज एक्सचेंज असतो आणि हा नॉलेज एक्सचेंज या विषयावरची जिओ टेक्निकल, बिकॉज कुठला महत्त्वाचा प्रोजेक्ट असू द्या, म्हणजे ते लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे असू द्या, रोड असू द्या, टनल्स असू द्या, डॅम असू द्या, लार्ज बिल्डिंग, लार्ज कॉम्प्लेक्स, गव्हर्नमेंटची कुठली तुम्ही मोठी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रोजेक्ट असू द्या, तर जिओ टेक्निकल हा महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे ते खालची सॉईल, जिथे तुम्ही पायाभरणी आपण फाउंडेशन ज्याला म्हणतो, त्या फाउंडेशनला लागणारी जे मूलभूत इनपुट आहे, म्हणजे कशा डिझाईन करायच्या, हे 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष बिल्डिंग कसे काय टिकेल, हे सगळ्या म्हणजे जे आपले चेंजेस असतात, एन्व्हायरमेंटल चेंजेस आहे, अर्थक्वेक आहे, असे भरपूर असे नॅचरल कॅलॅमिटीज आहे, त्यामध्ये ते कशा काय सस्टेन करतील, त्या महत्त्वाच्या विषयावर आपण म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो की भारताचा सगळा ब्रेन इथे येतो आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे चर्चा घडून येते। त्याचा एक भरपूर फायदा सिटीला पण होईल आणि त्याचे इथले जे प्रोफेशनल आहे मराठवाड्याचे आपले